17व्या शतकामध्ये मराठे अहमदशाह अब्दाली सोबत पानिपतचे युद्ध हरले। याच युद्धामध्ये अब्दालीने मराठी पुरुष आणि महिलांना जवळपास 20,000 लोकांना युद्ध कैदेमध्ये ठेवले। पानिपत, दिल्ली, पंजाब आणि बलुचिस्तान आणि मग तेथून अफगाणिस्तान असा अफगाणिस्तानला जाण्याचा मार्ग होता। अहमदशाह अब्दाली आणि मराठा युद्ध कैदी हे बलुचिस्तानमधील डेरा बुक्टी इथे पोहोचले। बलुचिस्तानचा बादशाह मीर नासिम खान याने अहमदशाह अब्दालीला मराठ्यांविरुद्ध पानिपतच्या युद्धामध्ये मदत केली होती। त्या बदल्यात अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचे जे युद्ध कैद्यामध्ये सैन्य होते ते मीर नासिम खानला दिल्यात आले। अनेक वर्ष हाल सोसून मराठ्यांनी तिथे आपले जीवन काढले आणि नंतर वाळवंटासारख्या असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये मराठ्यांनी शेती करून दाखवली। मराठी पद्धतीने लग्न करतात, त्यांच्या मातेला ते मराठीच नावाने म्हणजेच आई म्हणून ते हाक मारतात। तेथील स्त्री आणि पुरुषांची अजूनही काही नावे ही मराठीत आहेत। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये ज्याप्रमाणे मराठी लोक अजूनही राहत आहेत त्याचप्रमाणे भारताच्या इतर भागामध्ये आणि परदेशात कुठे मराठी लोक राहतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।